मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी नाशिकच्या आपल्या प्रचार सभेत काय मुद्दे मांडले, कोणावर टीका केली, पाहूयात. इतकी प्रचंड सभा, ही सभाच आपला विजय निश्चित करतोय. जे गेले ते एकटे एकटे गेले. भाजपने पैशाच्या गोणी ओतल्या आणि हे वास काढत गेले. जे गेले ते आपल्यासाठी मेले. उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजप कुमार थापाडे यांची उद्या सभा आहे. काय पण खोटं रेटून बोलतात. थापा कशा माराव्यात हे भाजपवाल्यांकडनं शिकावं. म्हणून मी एकदा म्हटलं होतं ना की थापा या शब्दाला पर्यायी शब्द महाराष्ट्रात आलाय, भाजपा. आता उद्या हे भाजप कुमार थापाडे येतील, उद्या तुम्हाला अजून काय काय गोष्टी सांगतील. मी तुम्हाला हे आणून देईन, मी तुम्हाला ते आणून देईन, मी असं करीन, मी तसं करीन. हे होणार नाही. बरं, एवढं आणायचं होतं नागपुरात का नाही आणलं? नाशिकला कुंभमेळ्यासाठी 1100 कोटीची गरज होती. त्यापैकी राज्य आणि केंद्र सरकारने फक्त 700 कोटी रुपये दिले. त्यामुळे महानगरपालिकेने 400 कोटी रुपये उभे केले आणि कुंभमेळा पार पाडला. नाशिकची लोकसंख्या 16 लाख आहे, तर उज्जैनची लोकसंख्या, त्याच्यानंतर जो झाला, उज्जैनची लोकसंख्या फक्त 5 लाख आहे. बघा दुजाभाव, बघा दुजाभाव, राजकारण बघा. नाशिकची लोकसंख्या फक्त 16 लाख आहे आणि उज्जैनची लोकसंख्या फक्त 5 लाख आहे. केंद्र सरकारने उज्जैनच्या कुंभमेळ्याला 2200 कोटी रुपये दिले आणि राज्य सरकारने केंद्राकडे या बाबतीत आपल्याकडे असलेला पाठपुरावा देखील केला नाही. म्हणजे आपल्याला 16 लाखाला 1100 कोटी रुपये आणि 5 लाखाला 2200 कोटी रुपये तेही पूर्ण दिले नाहीत आपल्याला. आणि त्याच्यावरती हे सांगतात की आम्ही पैसे दिले. तुम्ही होतात कुठे?